पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। विक्षेप। संत महात्मे बाहेर जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या अवस्था वागवतात, पण तरी समाधीतच असतात। त्यांच्या ठिकाणची समाधी अखंड असते, म्हणून जेव्हा अवस्थेतून त्यांचं वागणं असतं तेव्हा ती सविकल्प समाधी असते, आणि जेव्हा नुसतं समाधीशी एकरूप होतात तेव्हा ती निर्विकल्प समाधी असते। त्यावर आता सांगू लागले की सविकल्प समाधीत ब्रह्मरूपावर मीपणा ठेवलेला आहे, असे का? कोणत्या अर्थाने हे ठरविले गेले याचे कारण पुन्हा पाहावे लागेल। जागृतीमध्ये शरीराचे पोषण झाले पाहिजे। अन्न, वस्त्र, ऊन, वारा यापासून रक्षण झाले पाहिजे। यावेळी मला भूक लागली असा वाक्यप्रयोग करावा, पण अन्न प्राणाला पाहिजे, मी सदैव तृप्त आहे, मला अन्नाची गरज नाही, हे ब्रह्मरूपाकडे लक्ष असल्याने लक्षात येते। म्हणून भूक प्राणाची, मी प्राण नाही, मी ब्रह्म आहे, हे सापेक्षतेने ठरलेले उत्तर आहे। आता त्यांच्यामध्ये जे काही जागृती असेल किंवा बाकी दोन अवस्था तर काही कार्य अवस्था नाहीत, पण जागृतीमध्ये बाकीच्या गोष्टीची गरज असते, भूक, तहान, थंडी, ऊन, वारा, यात मी हा शब्द यावाच लागतो, त्याशिवाय व्यवहार होत नाही। आणि हे जरी झालं तरी त्यांच्याजवळचं ज्ञान अशा तऱ्हेच आहे की त्यामध्ये भूक कोणाला लागते तर भूक प्राणाला लागते, प्राणाची उर्मी, म्हणून प्राणासाठी मी अन्न ग्रहण करतो, मला नाही, कारण मी ब्रह्मरूपच आहे, हे त्यांच्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं। यावरून साक्षी तत्वावर व्यवहार कसे चालतात याचा उकल होणार आहे। भूक लागली, तहान लागली, लटकेपणाचा मीपणा घ्यावा व बोलावे आणि तसे व्यवहारही करावे, पण मी त्यात असंग आहे, त्याचा माझा काही संबंध नाही, मी त्याहून निराळा आहे, मग मी त्याहून निराळा कोण? म्हणून मी ब्रह्म, हे त्या मीपणाकरिता ठरवावयाचे आहे। आणि ब्रह्मरूपाच्या मीपणावर राहून त्याच्या साक्षीत्वावर उदरनिर्वाहाची कर्मेही चालवावयाची आहेत किंवा चालणार आहेत। आता हेच मीपणाचा पूर्ण खुलासा त्याने दिला की जसं साक्षी तत्व ह्यात झालं की कोणत्या प्रकारे भूक लागणं, तहान लागणं, ह्या सगळ्यामध्ये मीपणा घ्यायचा आहे। मला भूक लागली, मला तहान लागली, पण लटकेपणाचा मीपणा घ्यावा, म्हणजे हा मीपणा त्यांनी बाधित आहे, त्यांच्या ठिकाणी मुरलेला नाही। आपण कसे तदाकार आहेत, जरा काय झालं की लगेच छातीवर हात ठेवून मी म्हणत असतो, तसं त्यांच्या ठिकाणी नाही। त्यांच्या ठिकाणचा तो मीपणा आहे, पण बोलण्यापुरता आहे, आणि त्याच्यामुळं त्यांचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार त्यांना करावे लागतील, पण इतके जरी केले तरी त्यात ते असंग आहेत, त्याच्याशी त्या जे काही करायचं आहे त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही। मग त्याहून मी निराळा आहे, त्याहून मी निराळा म्हणजे कोणता आहे तर मग मी ब्रह्म आहे, हे त्यांच्यामध्ये धरावं लागतं। आणि हे ठरवण्याकरता ब्रह्मरूपावर मीपणावर राहून साक्षीत्वाचा उदरनिर्वाहाची कर्मे
त्यांना चालवावयाचे आहेत. यात साक्षीत्व कोणाचे, उदरनिर्वाहाच्या कर्माचे की ब्रह्मरूपाचे? यात असेच दिसून येईल की व्यवहार इतकेही चालले तरी ब्रह्मरूपाचे किंवा आत्मरूपाचे विस्मरण झाले नाही. आता त्यात उदाहरणात घेतलं खरं, पण उदरनिर्वाहाच्या कर्माचं ब्रह्मरूपत्व कुणी घेतलं? मग म्हणजे तिथला जो मीपणा घेतला तो ब्रह्मरूपानं घेतला का साक्षीत्वानं घेतला? तर असंच आहे की ब्रह्मसाक्षी तरी कशाला होईल? मग हा साक्षीपणा घेण्याकरता सविकल्पता आली. मग मीपणा धारण करणं ही सविकल्पता आहे. ब्रह्माच्या ठिकाणी गेला तर निर्विकल्पच झाला ना. म्हणून मग हे कोणाचं? तर साक्षीत्व हे जे काही आहे ते सविकल्पामध्येच आहे आणि त्यामुळं आपल्या ठिकाणी हे सगळे व्यवहार होतील. आता सिद्ध काय करायचं ह्याच्यातून की काही जरी व्यवहार केले तरी ब्रह्मरूपाचं किंवा आत्मरूपाचं विस्मरण झालेलं नाही, स्मरणच राहिलं. म्हणजे साक्षीभाव असला तरी कोणाच्या स्मरणात? आत्मरूपाच्या स्मरणातच. त्यामुळं काही जरी केलं तरी आत्मस्मरण टिकून राहिलं. मग साक्षीत्व कर्माचे की आत्मरूपाचे जिकडे मुख्य पाहणे असते त्याला साक्षीत्व म्हणता येईल. मग आता जो काही आपला पुढे पाहण्याचा भाग आहे, ज्याच्याकडे लक्ष गेले ते लक्ष जाणारा भाग म्हणजे त्याला साक्षीत्व नाव आलं. आत्मस्मरणाकडे गेलं तर आत्मस्मरण. पण आता जे कर्म चाललंय त्याच्याकडे लक्ष गेलं म्हणून आत्मरूपाचे साक्षीत्वावर देहभरणाची कर्मे चालतात. तेव्हा मग तरी त्यांनी काय दिलं की आत्मरूपाचंच साक्षीत्व आहे आणि त्यांच्याकडंच देहभरणाची कर्म चाललेली आहेत. दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागो तैसे हरी, तुझ्या चरणी तैशा परी. लोभ्या काळांतराची आस, बोटे मोजी दिवस मास. आता त्याला उदाहरणं दिली. उदाहरणात काय आहे की जशी पाण्याची दुर्भिक्षता असणारा जो भाग आहे तिथून लांबून पाणी आणावं लागतं. म्हणून एका हंड्यावर दुसरा हंडा तिसरा हंडा घेऊन त्या महिला लांबून पाणी घेऊन येतात. त्या एकावर एक ठेवलेल्या हंड्याला दुडी म्हटलेलं आहे. आपण जसं उतरंड म्हणतो तसे याचं नाव दुडी. मग ही दुडी एकावर एक आहे. चाले मोकळी गुजरी. गुजरातमध्ये जे काही ह्याचं वाळवंटी भाग आहे तिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. त्यामुळं त्या ठिकाणी काय आहे की लांबून पाणी आणावं लागतं. आता उदाहरण काय घेतलं आहे की एकटी कशी जाईल, इतक्या लांब जायचं यायचं. म्हणून काही 4-5 जणी मिळून जायचं, मिळून यायचं. तेव्हा हे सगळं डोक्यावर आहे. पण बोलणं चालू आहे, एकमेकीशी बोलतात, हातवारे केले जातात. त्याला हातच लावावं लागतं असं काही नाही. ते वर राहिले की राहिलं. मग ह्यांच्याशी सगळं बोलणं होऊन सुद्धा लक्ष कुठे आहे? आपला हंडा कलतो की काय, तो स्थिर आहे काय याच्याकडे आहे. तसं मला ध्यान लागो. कारण काही जरी झालं, माझी बाह्यकर्म जरी चालत असली, मग इंद्रियांचे व्यवहार डोळ्याचे, कानाचे, नाकाचे, बोलण्याचे, खाण्याचे कुठेही असो, माझं ध्यान मात्र तुझ्याच ठिकाणी असावं. आता त्याच्या पुढचं उदाहरण दिलं. लोभ्या काळांतराची आस, बोटे मोजी दिवस मास. आता जो लोभी असतो त्यानं कोणाला व्याजाने पैसे दिले म्हणजे ते बोटच मोजत राहतो. आता किती दिवस झाले, आता किती व्याज झालं, मग किती महिने झाले, किती व्याज झालं, किती काळ झाला आणि किती हिशोब झाला. हे हिशोब झालेला कशावर मोजायचं तर बोटावर. म्हणून मग तिथं ते उदाहरण दिलं. त्याला पैसे गेले त्या माणसाकडं आणि व्याजही यायचं, पण चित्त सतत त्याच्या कशात गुंतलं, ह्या येणाऱ्या दिवस काळामध्ये किती पैसे येतील त्यात. यात मुख्य लक्ष कोठे आहे म्हणजे मुख्य साक्षीत्व कोठे आहे हे पाहणे आहे. त्यावर लक्ष असेल तेथे साक्षीत्व चालू असते. तेथील सर्व कळण्यात येते. व्यवहार साक्षीत्व म्हणावे तर व्यवहार मुख्य ठरवून
स्वस्वरूपाचे प्रेम कमी ठरले जाईल, तेथील विशेष कळणे ठरणार नाही. गुजरीला घागरीचे साक्षीत्व करून चालण्याने दगडधोंडा पाहून चालावयाचे काम करता येते. घागरीचा डौल गेला तर चालणे बंद ठेवून मग घागर सांभाळील व घागर पडली तर हरकत नाही, पण चालणे मात्र सांभाळले पाहिजे. हे हेतू असणार नाही. त्याप्रमाणे आत्मस्मरणात राहून उदरभरणाची कामे करता येतील. उदरभरणाच्या कामामुळे आत्मस्मरणात थांबत असेल तर उदरभरणाचे काम तेवढ्यापुरते थांबले तरी हरकत नाही. आता त्याला दुसरं उदाहरण अशा तऱ्हेचं आहे की आत्मस्मरण, काही कर्म, उदरनिर्वाहाची जी कर्म आहेत ती करत असताना आत्मस्मरण करायचंच आहे. पण आत्मस्मरणाला बाधा येऊन किंवा ते थांबवून जर उदरभरणाकडे लक्ष जात असेल तर उदरभरणाचं कर्म थांबवायचं आणि आत्मस्मरणाकडे अगोदर लक्ष द्यायचं. तिथलं लक्ष स्थिरावलं की मग पुढची कामं घ्यायची. सविकल्प समाधीत खंड पडता कामा नये. त्यात खंड न पडता जरी कर्मे चालू राहिली तरी त्यात विक्षेप कसा म्हणता येईल? विक्षेपाची व्याख्या करताना हे मुख्य पाहिले पाहिजे की आत्मस्मरणात खंड पडत असेल किंवा ज्याने पडेल त्यास विक्षेप म्हणावे. आता अगोदर आपण पाहिलं की हे सगळं करताना काय आहे की आत्मस्मरणात खंड पडू दिला नाही, म्हणजे ही सविकल्प समाधी. पण जर याच्यात काही न खंड पडता हे अव्याहत चालू राहिलं तर विक्षेप इथे येणारच नाही. पण जर हे करताना आपलं लक्ष दुसरीकडे गेलं किंवा आपल्या आत्मस्मरणाचा जर खंड पडला तर मात्र आपलं काय आहे की विक्षेपानं त्या ठिकाणी अडचण केली. जोपर्यंत समजुतीचा कोतेपणा होता तोपर्यंत उदरनिर्वाहाची कर्मे म्हणजे विक्षेप इतक्या पुरता अर्थ घेतला होता. आता अशी कर्मे चालूनही आत्मस्मरणात खंड पडत नाही असे आपणास दिसून येत आहे, तर ही कर्मे म्हणजे विक्षेप असा अर्थ ठरत नाही. आता झालं, जोपर्यंत आपली साधनेची कमतरता होती, साधना कमकुवत होती, तोपर्यंत दुसरं काही करायला गेलो की आत्मस्मरणात विस्मरण पडायचं आणि तिकडचं काम व्हायचं. तिकडचं काम झालं की मग आत्मस्मरणाकडे जायचं. मग आता आत्मस्मरण बंद पडून दुसरं काम करणं हा विक्षेप. पण इतका सराव झाला की आत्मस्मरण जे आहे ते अखंड राहायला लागलं. बाहेरचं काम काही हो, कोणत्या प्रकारच्या इंद्रियाचं हो, कर्मेंद्रियाचं हो किंवा ज्ञानेंद्रियाचं हो, तर ज्याचा आता चांगल्या प्रकारचा अभ्यास झाला आहे त्याच्या ठिकाणी आत्मस्मरणात खंड पडून येत नाही, त्याचा अखंड चालू राहतं. म्हणजेच काही कर्म बाहेरची चालली तर त्याच्या ठिकाणी काय आत्मस्मरण आहे. जसं तुकोबाराय सांगतात की तुम्ही कर्म करताय पण त्या कर्माला काय म्हणलं तर ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मस्वरूप, म्हणजे जी काही ब्रह्मस्वरूपातली कर्म आहेत ती ब्रह्मरूपच झाली. मग त्याला कर्म करतो ह्याच्यापेक्षा ब्रह्माशी संबंध करतो असं जर वाटत असेल तर खंड कुठं पडला मग? म्हणजेच मग या ठिकाणी विक्षेप अजिबात उरला नाही हे स्पष्ट होईल. आता विक्षेप कसा नाहीसा करायचा होता हे चाललं होतं आपलं, आणि त्यातली संपूर्ण माहिती देऊन विक्षेपरहित अवस्था आपल्याला कधी मिळाली आणि कशी मिळाली हे दाखवून दिलं. यानंतर आणखी थोडे पुढे जाऊन विचार करू की ध्यानाला एकाग्र अंतःकरण करून आत्मस्मरणात बसलो पण काही वेळ निर्विकल्प स्थिती लाभते व काही वेळ विचार प्रवाहाचा ओघ चालतो आणि निर्विकल्पता नष्ट होते. या विचार प्रवाहापैकी करुणावचने, संतवाक्य, मनन, संतमूर्ती किंवा भगवंत मूर्ती, मानसपूजा याला मोकळीक आहे, कारण हे आत्मस्मरणाला कारणीभूत आहेत किंवा
हे चालू असतानाही आत्मस्मरण बिघडत नाही. म्हणजे हे विचार विक्षेपात जमा होत नाहीत. फक्त याशिवाय इतर प्रापंचिक विचार विक्षेप रूप ठरतात. आता थोडंसं काय आहे निरीक्षण आपलंच आपल्याला आलं की जे काही आहे तर बसल्यानंतर चांगली एकाग्रता साधली तर काहीच आठवलं नाही तर त्याला निर्विकल्प स्थिती म्हणायचं. पण त्यानंतर काही विचाराचा प्रवाह सुरू झाला आणि मग निर्विकल्पता कमी झाली. पण या विचारात संत करुणावचन, संत वचन, मनन, संत मूर्ती किंवा भगवंताची मूर्ती, मानसपूजा असं जर काही आठवत गेलं तर ह्याला विक्षेप नाही म्हणायचं. कारण का हे तुमच्या ध्यानाला उपयुक्तच अंग आहे आणि ते चालू असलं तरी आत्मस्मरणाला काहीच अडचण येत नाही. आत्मस्मरण चालूच राहतं. म्हणून ह्या विचारामध्ये विक्षेप नाही. पण प्रापंचिक विचार जर आले आणि प्रापंचासंबंधीचे विचार आले तर तो मात्र विक्षेप आहे. ज्याचे आत्मस्मरण पक्केपणाचे झाले आहे त्याच्या वृत्तीतून असे विचार प्रवाह वाहिले तरी मुख्य प्रेम मुख्य लक्ष जर आत्मस्मरणात भगवंत नामात राहू शकते, त्याचे साक्षीत्व करते, आनंद लहरीचा प्रवाह चालू आहे हे कळून येते, तर प्रापंचिक विचार वाहूनही विक्षेप झाला होता असे म्हणता येणार नाही. आता त्याच्यातही पुढं दिलं की तुमची जर स्थिती आत्मस्मरणात का सारखी वृत्ती राहील असं जर राहिलं आणि तुमचं जे आत्मस्मरण आहे किंवा भगवंत नाम आहे हे सतत चालू राहायला लागलं पण त्याच्यातमध्ये प्रापंचाचे विचार आले, पण एवढे तेवढे विचार जरी आले तर परत आपण थोडासा विचार गेला की लगेच म्हणजे जसं ढग आलेले असले की थोडा वेळ शिरवळ येते की लगे ऊन येतं. म्हणजे ते शिरवळ आल्यावर आता बास झाला, आता कायमची सावली मिळाली असं कोण म्हणणार नाही. मग त्याच्याकरता काय आता थोडा वेळ आहे, थोड्या वेळात ऊन येईल. तसा हा थोडासा विचार येऊन गेला प्रापंचिक विचार आणि परत आपण आत्मस्मरणातच राहू लागलो, सवय आपल्याला तीच झाली, तर आता यालासुद्धा विक्षेप म्हणता येणार नाही. आत्मभोगाच्या पुरवठ्याकडे पाहून विक्षेप झाला किंवा नाही हे ठरणार आहे. या कसोटीने विक्षेपाची व्याख्या ठरवावयाची आहे. तर विक्षेप नाव द्यायला साधकाला जागा सापडणार नाही. उपाधी आहे तोपर्यंत प्रकृती धर्माने विचार प्रवाह उसळले तरी माझ्या स्मरणात किंवा माझ्या आनंदभोगाला काय न्यूनता पडणार आहे. देहबुद्धी खोटी आहे. तिचा लटका पेहराव पांघरून मला भूक लागली, मी जेवलो, तृप्त झालो हे लटके आहे. हे कळणे म्हणजे बोध किंवा ज्ञान आहे. आता जर तुमच्या ठिकाणी आनंदाचा उपभोग हा कायमस्वरूपी राहू लागला मग त्याच्या ठिकाणी काय झालं की विक्षेप आला असं म्हणताच येत नाही. मग त्याच्याजवळ काही जरी झालं तरी त्या साधकाच्या दृष्टीनं ती जी काही त्याच्या ठिकाणी आत्मस्मरणाची स्थिती प्राप्त झाली. पण आता त्यांनी दुसरं असं दिलं की प्रकृती धर्माप्रमाणे तुम्हाला भूक तहान लागणार, थंडी ऊन वारा कळणार. अशा वेळेस तुमच्या ठिकाणी या काय आहे की लटकेपणानं मीपणा जागा झाला, मला भूक लागली, मला तहान लागली असं जरी म्हणण्यात आलं तरी तिथं त्या विक्षेपानं तुम्हाला ग्रस्त केलं आहे असं नाही. कारण ते तेवढ्यापुरते शरीराला लागण्या गरजेपुरतं तुमचं आहे, त्याच्यात आत्मस्मरणाला बाधा आलीच नाही. लटके हासे लटिके रडे, लटके उडे लटिक्या पै, लटिका जोगी लटिका भोगी, लटिका त्यागी जग माया, लटिका तुका लटिक्या सवे, लटिक्या भावे लटिका पै. हे सर्व लटिके आहे
तर लटक्या प्रकृतीचे विचार, लटक्या प्रपंचाचे विचार हे लटकेच. माझ्या समाधीचा भंग होण्याचे कारण काय? मग लटके विचार वृत्तीतून जर वाहिले तरी विक्षेप होता असे म्हणता येईल का? आमचा आग्रह असाच आहे की हे विचार उठूच नयेत, उठावेतच का? आम्हाला निर्विकल्पताच भोगाला आली पाहिजे. पण थोडा विचार केला तर त्याचे कारण दिसून येणार आहे. आकाशात आभरे उठावेतच का असे म्हटले तर चालेल का? तसे जर म्हटले आणि भगवंतांनी त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले असे धरून चालू, मग पर्जन्य त्यापासून निर्माण होणारे धान्य कसे निपजेल? ते जर पाहिजे तर आकाशात ढग वाहतीलच. हे ढग आकाशाचे काय वाकडे करतील? जमतील, वाहतील व काही दिवस आकाश निरभ्रही राहील. आभ्र कधी कधी आणि निरभ्र राहावे व कधी आभ्र राहावे असा नियम करून कसे चालेल? आता उदाहरण आपल्याला दिलं की हे सगळं लटकं आहे. आता हे कधी कळालं? त्याच्या ज्ञानाने कळालं. मग माझ्या ठिकाणी जो व्यवहार होतो तो सगळा लटिका आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला काही उर्मी असतात, हसणं, रडणं, उड्या मारणं, हे सगळं त्यांनी लटिके आहे असं सांगितलं. लटिके हासे, लटिके रडे, लटिके उडे लटिक्या पै. आता हे खोटं हे कळालं. कशाने कळालं? ज्ञानाने कळालं, बोधाने कळालं. पण हा जो काही चाललेला भाग आहे तो प्रपंचातला विचार जरी समोर आला तर वृत्तीच्या ठिकाणी ज्ञान असल्यामुळे वृत्ती ह्याला लटकं असं समजलं. पण दुसरा विचार प्रवाह असा आला की हे तरी का उभं राहावं? लटके आहेच, पण लटकेसुद्धा आम्हाला नको. आमच्या ठिकाणी ते विचार का उभा राहावेत? आम्हाला फक्त निर्विकल्प आनंदाचाच तेवढा भोग पाहिजे, दुसरं काही नको. मग त्याला उदाहरण दिलं. आकाशात ढगच का उभा राहावेत असं म्हणताल तर? बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं ईश्वरानं, ढग नाही तर नाही, निरभ्र आकाश. मग पाऊस कुठून पडेल? मग धान्य कसं पिकल? मग खायला कसं मिळेल? मग हे जर गरजेचं आहे तर मग ढग येतील. आणि समजा ढग आले तर आकाशाचं काय केलं त्यांनी? आकाश जे आहे ते आहे स्वच्छ. आकाशात ढग दिसते तेवढंच, आकाशाचा आणि ढगाचा काय संबंध आला? मग जसं ते आले, जमले, वाहिले, निघाले, तरी आकाश जसं काय आहे निरभ्रच आहे, तसं इथं हा नियम आपण आता लक्षात आणावा. हे उपजे आणि नासे, नाशिले पुनरपि दिसे, घटिकायंत्र जैसे परिभ्रमे. आता हे येणार जाणार ह्याचं काय आहे? घटिकायंत्र जसं वरचं सगळं येऊन खाली साचलं की उलटं करून ठेवावं लागतं. पुन्हा त्याच्यातले सगळं खालच्या ह्याच्यात आलं की पुन्हा उलटं करायचं. मग जेवढा काही त्या भरायला वेळ लागतो त्याला घटिका नाव आहे. मग हे घटिकायंत्र जसं परिभ्रमण कायम चालू असतं. घटिकायंत्र पूर्वी काय होतं की मोठमोठे ऑफिसं मोठे हे असते, तिथं काही सामान असलं की वॉचमन असायचे. मग हे वॉचमन जागा हे कसं तर त्यांनी प्रत्येक घड्याळाच्या तासाला घंटा वाजवायची. मग 10 वाजले की 10 घंटे, 11 वाजले की 11 घंटे, 12 वाजले की 12. मग त्याच्या पुढं जे काय असेल ते म्हणजे तो जागा आहे, तासाला घंटा वाजवतो आहे. हे जसं त्या ठिकाणी आहे तसं हे घटिकायंत्र फिरवणारा सुद्धा माणूस असायचा. नाही तर बराच वेळ कोणी बघायलाच गेलं नाही तिकडं तर पुढं काय होईल? म्हणून ते पुन्हा ठेवणं हे काम असणारा एक मनुष्य त्यावर नेमलेला असायचा. हे जसं फिरतं तसं चैतन्यावर हे अनादी काळापासून प्रवाह चालू आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे की यावे जावे नियमातच उदरभरण होणार आहे. मग आता तो जसा प्रवाह चालतो त्याच्यात जसं येणं आहे जाणं आहे तसं भूक लागणं खायला मिळणं हे सुद्धा त्या प्रवाहातलंच आहे. हे होणे जाणे नकोच असेल तर उदरभरणच होणार नाही. मग शरीर कसे राहील व परमार्थ कशावर होईल? चैतन्य वस्तूवर होणे जाणे हे अनादी प्रवाहाप्रमाणे होणार जाणारच. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर अनादी प्रवाह आहे.
तुम्हाला हे सगळं दिसल, जगत दिसल, जगतात देह दिसतील, त्याला भूक तहान लागेल आणि आम्हाला हे काहीच नको तुम्ही म्हणाल तर मग शरीर नाही, आणि शरीर नसेल तर परमार्थ कसा होईल? परमार्थ करण्याकरता शरीर हे साधन आहे आणि मग त्याच्याकरता शरीराला सांभाळलं पाहिजे. यामध्ये तुम्ही जे काय आता आहे तो प्रवाह तर चालूच राहणार, पण तुम्ही मांडी घालून एकाग्रतेला बसा अथवा न बसा, या बसण्या न बसण्यावर त्याचे वाहने न वाहणे अवलंबून नाही. वाहिले तरी लटके आहे, न वाहिले तरी थांबेल, हे जर कळत आहे व त्याप्रमाणे निश्चयात आहे तर विक्षेप म्हणून ठरवावा केव्हा? आता दुसरी गोष्ट ती की असा तुम्हाला विक्षेप आहे म्हणता, मग तुम्ही मांडी घालून बसा नाही तर न बसा, ह्यांचं हे अनादि प्रवाह काय थांबणार आहे का? तुम्ही त्याला लटकं म्हणलं तरी तो चालणार आणि नाही म्हणलं तरी चालणार. मग हे एकदा ज्ञानानं निश्चयात झालं म्हणजे मग त्याला विक्षेप कसा म्हणता येईल? म्हणून साधकाला जे विक्षेप असतात ते सिद्धाला विक्षेप म्हणून राहत नाहीत. ते मुख्य साक्षीत्वावरून विक्षेप आहे नाही हे ठरवितात. आता जसा हा विक्षेप कोणाला झाला? साधकाला. पण हेच सगळं कोणापुढं आहे? साधूपुढं आहे, सिद्धापुढं आहे. पण सिद्धांनी मात्र त्याला काय केलं? विक्षेप म्हटलं नाही, कारण त्याचं साक्षीत्व केलं. आता जसं झोपेतनं उठले की हां आता जागृती आहे, हे साक्षीत्वाचं आहे. मग त्याच्या पुढं जे काय आला ह्याचं काय, मुक्ताचे देह जैसे हालत संस्कार वसे, मग त्यांचं जसं संस्काराप्रमाणे ते हालणार, त्याला ते साक्षी म्हणूनच पाहतात. ह्याचा फायदा झाला का ह्याचा तोटा झाला याच्याकडं काही त्यांचं नाही. म्हणूनच साधकाला तो विक्षेप आहे, पण साधूला मात्र तो विक्षेप नाही. ते त्याला पाहतात, त्याला वागवतात, पण कशाच्या दृष्टीनं? तर त्याला ते साक्षीत्वाच्या दृष्टीने वागवतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.